कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। डॉक्टर्स डेचा औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीनं सीपीआर रुग्णालयातील 20 डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र मदने, डॉक्टर गिरीश कांबळे, डॉक्टर जहीर पटवेकर, डॉक्टर अभिजित करडे, डॉक्टर महानंदा हुबाले यांच्यासह अन्य डॉक्टरांचा सन्मान यावेळी करण्यात आला। इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या अध्यक्षा स्मिता खामकर, प्रिया मेंच, दिव्या घाटगे, सारिका पाटील यांच्यासह इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी उपस्थित होत्या। कोल्हापूर जिल्ह्यातील 276 हज यात्रेकरू यंदा पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले होते। त्या ठिकाणी सर्व धार्मिक विधी पूर्ण करून 42 दिवसानंतर सोमवारी रात्री हज यात्रेकरूंचं कोल्हापुरात आगमन झालंय। कोल्हापुरात आल्यानंतर या यात्रेकरूंनी भाईचारा आणि बंधुत्व आणि एकोपा राहावा यासाठी दुआ केली। यावेळी यात्रेकरूंचं गुलाब पुष्प देऊन आणि पेढे भरून स्वागत करण्यात आलं। यावेळी लिमराज चॅरिटेबल ट्रस्टचे हाजी इक्बाल देसाई, हज फाउंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर, हाजी बालेचांद महालदार, हाजी बाबासाहेब शेख, हाजी इम्तियाज बारगीर, आदिल देसाई, अफजल देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। खाटीक समाजातील भारत शंकर भोपळे यांच्या अभिषेक या मुलानं प्रतिकूल परिस्थितीशी झगडत पोलीस भरतीत यश मिळवले आणि मुंबई पोलीस दलात तो भरती झालाय। त्यानिमित्त कोल्हापुरातील बक्कर कसाब जमात संस्थेच्या वतीनं त्याचा विशेष सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे यांनी अभिषेक भोपळेचा सत्कार करत समाजातील इतर तरुणांनी अभिषेकचं अनुकरण करावं असं आवाहन केलं। यावेळी उपाध्यक्ष युसुफ खाटीक, सलीम पटेल, आयुब खाटीक, याकूब चौधरी खाटीक, उबेद खाटीक, अनवर चौधरी, नजीर खाटीक, फिरोज खाटीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। सध्याच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या परिस्थितीला सामोरं जाताना प्रत्येक व्यक्तीनं आहार विहार विचारांबरोबरच व्यायामावरही लक्ष केंद्रित करावं असं आवाहन ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील प्रख्यात डॉक्टर अजय केणी यांनी केलं। रेशन धान्य दुकानदार संघटना आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर केणी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला डॉक्टर रवींद्र मोरे, अमोल रांगोळे, प्रशांत कुलकर्णी, भालचंद्र सावंत, डॉक्टर निकिता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज स्टेशन रोडवरील वटेश्वर महादेव मंदिर ते पर्ल हॉटेल तसंच सदर बाजार रोडवर कारवाईची धडक मोहीम राबवली। या कारवाईत 6 केबिन, 3 हातगाड्या, 38 फुलांची स्टँड, 26 मोठ्या छत्र्या, केबिनच्या बाहेरील 23 छपऱ्या असं साहित्य जप्त करण्यात आलं। या परिसरातील 7 केबिन व्यावसायिकांनी स्वतःहून काढून घेतल्या। शहरातील दुकानधारक तसंच फेरीवाल्यांनी त्यांची अतिक्रमणं स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेच्या वतीनं देण्यात आलाय। साथरोग आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेचा आरोग्य विभाग आणि आशा वर्कर्स यांच्या वतीनं आज कोल्हापूर शहरातील विविध भागात तपासणी करण्यात आली। शहरातील 3711 घरांची तपासणी करण्यात आली। यातील 31 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या। शहरातील 15343 नागरिकांची तपासणी केली असता त्यात तापाचे 13 रुग्ण आढळून आले। 7 नागरिकांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। या घरातील 28 भांडी रिकामी करून त्यात टॅमिफॉस हे डेंग्यू प्रतिबंधक औषध टाकण्यात आलंय।